जळगावातल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालाय। ड्रग्ज प्रकरणी प्रशासन आता ऍक्शन मोडवर आलंय। महापालिकेची कठोर भूमिका पाहायला मिळते। आरोपी रईस देशमुखच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आलं। इतरही आरोपींच्या घरावर बुलडोझर चालणार। महापौर दीपमाला काळे यांनी कठोर भूमिका घेतली। दरम्यान याबाबत महापौर दीपमाला काळे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। जळगाव शहरातील महापौर दीपमाला काळे यांनी जे ड्रग्ज पेडलर आहे त्यांच्या घरावर या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवली आहे। थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पॅटर्न हा जळगाव शहरामध्ये आता राबवला जात आहे। या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत जळगाव नगरीच्या महापौर दीपमाला काळे आहेत। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात ताई काय सांगणार। सध्या तरुणाई ही ड्रग्जच्या विळख्यात अडकलेली आहे। कुठेतरी जळगाव शहरामध्ये महिला सुरक्षित राहावा याच उद्देशाने आपण आता थेट उत्तर प्रदेश प्रमाणे योगी आदित्यनाथ पॅटर्न जळगावमध्ये राबवता आहात, काय सांगाल? येत्या काही 4-1 दिवसामध्ये आपल्या पोलीस डिपार्टमेंट एक मोठी कारवाई म्हणजे ड्रग्स जे स्मगलिंग करतं किंवा तस्करी आणि आपलं एक मोठं रॅकेट इथे त्यांनी ओपन केलेलं होतं। त्यात तुम्ही बघाल तर खूप तरुण मुलं त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते, म्हणजे ज्यांचं वय अजून शिकण्यासारखंच आहे, म्हणजे शिकत आहेत आणि मधला जो एज होता की त्यात मोठे एजचे होते, पण आता जो आपला एजचा जो बार आहे तो एकदम तरुण मुलांना त्यांनी टार्गेटेड केला आहे आणि खूप मुलांना त्यांनी पकडलेलं, 6 मुलांना त्यांनी पकडलेलं होतं, त्यातला एक फरार होता। तर त्या मुलांना पकडल्या असल्यावर महापालिका आणि महापौर म्हणून आपण काय करू शकतो, तर म्हणजे ते इथे जळगावमध्ये खुलेआम ड्रग्ज आणतात आणि आपल्या चांगल्या घरातल्या मुलींना ते विकतात आणि कोणीही असो, लहान मुलांना हे ड्रग्ज विकणं आणि स्वतःही सेवन करणं हे खूप गुन्हा आहे आणि याच्यावर कुठेच त्यांना माफीही मिळणार नाहीये। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।